किती मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झाला आहे ना अगदी स्वीट मार्ट सारखा। नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलाही आटापिटा न करता अगदी झटपट होणारा बेसनाचा मस्त मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार असा ढोकळा करणार आहोत। या पद्धतीने केलेला ढोकळा अगदी परफेक्ट होते, अजिबातही फसत नाही। तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट असा ढोकळा बनवू शकता। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ढोकळा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मोजून 1 कप पाणी घालायचं आहे। तुमच्याकडे असा कप नसेल तर हे प्रमाण तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये 1 टेबलस्पून साखर घातली आहे व 1 टेबलस्पून तेल घातलं आहे। साखरेने ढोकळ्याला छान जाळी पडते, तेलाने ढोकळा छान मऊ होतो। 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घातलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। साखर विरघळेपर्यंत हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता यामधली साखर मीठ सर्व विरघळलेलं आहे। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत बेसन। तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी विदर्भ समृद्धी निर्मित प्रथा हे बेसन घेतलं आहे। हे बेसन 100% चणा डाळीपासून तयार केले जाते। यापासून तुम्ही मस्त जाळीदार ढोकळा, कुरकुरीत भजी, शेव, लाडू, बेसन बर्फी कुठलेही पदार्थ बनवू शकता। चवीला अप्रतिम असे होतात। तर आता बेसन जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। ढोकळा करण्याच्या आधी बेसन चाळून घ्यायचं म्हणजे ढोकळा छान जाळीदार होतो। तर 1.5 कप प्रथाचं बेसन इथे मी घेतलेलं आहे। प्रथा या बेसनापासून ढोकळा अतिशय जाळीदार असा तयार होतो। तर आता हे बेसन चाळून या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। तर बेसन चाळून घेतलेलं आहे। आता हे बेसन या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अजिबातही गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीने बेसन मिक्स करायचं आणि मिक्स करताना लक्षात ठेवायचं याला एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटत राहायचं आहे, जेणेकरून मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी हवा तयार होते आणि त्यामुळे आपला ढोकळा छान जाळीदार होतो। तर एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटत फेटत हे बेसन मी मिक्स करून घेतलं आणि ढोकळ्यासाठी अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही। ढोकळ्याचं मिश्रण जर घट्ट झालं तर ढोकळा कडक होतो, खाताना घशामध्ये अडकतो। पातळ जर झालं तर ढोकळा फुलत नाही। झाकण ठेवून 10 मिनिटे आता हे पीठ मुरू द्यायचं आहे। तोपर्यंत ढोकळा वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्याला तेल लावून ग्रीस करायचं आहे। इथे मी कुकरचा डबा घेतला आहे। तुमच्याकडे कुकरचा डबा नसेल कुठलाही स्टीलचा पसरट डबा घेऊ शकता किंवा एखादं ताट घेऊ शकता। त्याला आधीच अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। आता ढोकळ्याचं मिश्रण भिजवून 10 मिनिटे झालेली आहेत आणि आता मिश्रण छान असं मुरलेलं आहे। हा झटपट होणारा ढोकळा आहे, त्यासाठी याला जास्त वेळ भिजवायची गरज नाही। आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आणि याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि लगेचच सोडा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता तुम्ही इथे बघत आहात सोडा टाकल्याबरोबर आपलं मिश्रण मस्त हलकं आणि एकदम फ्लफी असं झालं आहे। सोडा टाकल्यावरती जास्त वेळ फेटायचं नाही, फक्त सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता अजिबातही वेळ न घालवता लगेचच याचा ढोकळा लावायचा आहे। ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा टाकल्याबरोबर लगेचच ढोकळा लावायचा आहे। त्यासाठी भांड्याला आधीच तेल लावून घ्यायचं, पाणीसुद्धा आधीच गरम करून घ्यायचं। ढोकळ्याचं मिश्रण टाकल्यानंतर डबा थोडासा टॅप करून घ्यायचा। तर बघा आता आपण आधीच या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला छान उकळी आली आहे। आता या भांड्यामध्ये एखादं स्टँड ठेवून घ्यायचं अशा पद्धतीचं आणि त्यावरती ढोकळ्याच्या मिश्रणाचा डबा ठेवायचा। झाकण ठेवून हाय फ्लेमवर 15 मिनिटे ढोकळा शिजवून घ्यायचा। मधातच गॅसची फ्लेम कमी करायची नाही किंवा झाकण उघडून पाहायचं नाही। 15 मिनिटे हाय फ्लेमवर ढोकळा शिजवून घेऊया। 15 मिनिटे हाय फ्लेमवर हा ढोकळा शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकता ढोकळा किती मस्त असा फुगलेला आहे। ढोकळा शिजला आहे की नाही पाहण्यासाठी यामध्ये टूथपिक टाकून पाहायची। टूथपिक स्वच्छ आली म्हणजे ढोकळा छान शिजला आहे। आता ढोकळा थंड होईपर्यंत आपण त्यासाठी तडका तयार करूया। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घातलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली, लांबसर कापलेल्या 4 ते 5 हिरवी मिरची, 10-12 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपला ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा म्हणजे मस्त आंबट गोड चवीचा तडका इथे तयार होतो। त्यानंतर या तडक्याला मस्त खळखळीत अशी उकळी काढायची। तर तडक्याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा तडका थोडासा कोमट झाल्यानंतर ढोकळ्यावरती टाकायचा। तोपर्यंत आपला ढोकळा सुद्धा थंड झालेला आहे। तर सर्वात आधी सुरीने ढोकळा अशा पद्धतीने डब्यापासून सोडून घ्यायचा। त्यानंतर याच्यावरती एक ताट उघडं मारायचं व त्यामध्ये ढोकळ्याचा डबा हलकासा टॅप करून उलटा करून घ्या। बघा अगदी सहज ढोकळा डब्याच्या बाहेर निघाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त छान अशी जाळी ढोकळ्याला पडलेली आहे।
शिवाय ढोकळासुद्धा मस्त असा फुगलेला आहे. ढोकळा कट करण्याच्या आधी तो थंड झाला पाहिजे. गरम गरमच जर ढोकळा कट केला ना तर ढोकळा मधातून तुटू शकतो. तर इथे मी ढोकळा तुम्हाला कट करून दाखवते, बघू शकता. वाव, अगदी मस्त स्वीट मार्टमध्ये मिळतो ना तसा छान जाळीदार, हलका आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा झालेला आहे. तर आता हा ढोकळा कट करून घेऊया. बघा, सगळा ढोकळा आपण कट करून घेतला. इथे मी पुन्हा तुम्हाला दाखवते. ढोकळ्याला खूपच छान अशी जाळी पडली आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळासुद्धा अशाच पद्धतीचा अगदी परफेक्ट बनतो, अजिबातही फसत नाही. बघू शकता, छान जाळीदार असा ढोकळा झालेला आहे. संपूर्ण ढोकळा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला. ढोकळा खूपच छान फुललेला आहे, अगदी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार झालेला आहे. या पद्धतीने केलेला ढोकळा खाताना कडक लागत नाही, घशामध्ये अडकतसुद्धा नाही. आणि हा मस्त आंबट गोड तडका टाकल्यामुळे मस्त रसरशीत आणि आंबट गोड चवीचा हा ढोकळा तयार होतो. वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.